राज्यातल्या सगळ्या 29 महापालिकांची निवडणूक आता एकाच टप्प्यात होणार आहे अशी माहिती मिळतेय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नागपूर चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षणाच्या मर्यादेमुळेच नंतर होईल आणि अन्य 27 महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा आता सगळ्या 29 पालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यासाठीचं मतदान होईल असं म्हटलं जात आहे। निवडणूक आयोग 15 डिसेंबर नंतर केव्हाही 29 महापालिकांची निवडणूक जाहीर करेल। त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाचा अधीन असेल। आपण आपल्यासोबत शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अधिक माहिती द्याल? सगळ्यांना माहिती आहे की राज्यातील सर्व महापालिका 2 टप्प्यात होण्याची शक्यता होती, पण आता जी सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक ही जवळपास एकाच टप्प्यात घेण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे। कारण नागपूर आणि चंद्रपूर या 2च महापालिका अशा आहेत की जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडलेली आहे। त्यामुळे तिथे आधी 50%च्या आत आरक्षण दिले जाईल अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तिथे निवडणूक घेतली जाईल असा तर्क होता। मात्र आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केलाय। आपण ह्या सगळ्या निवडणुका ह्या 50%च्या मर्यादा ओलांडली गेली अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने कुठेच म्हटलेलं नाही। त्यामुळे 29 महापालिकांची जी निवडणूक आहे ती एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता चंद्रपूर आणि नागपूर या दोनही महापालिकांची निवडणूक इतर 27 महापालिकांसोबतच होईल असं स्पष्ट होत आहे। असं काहीच चित्र दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।